भाजपा खासदार नारायण राणेंनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधकांना मार देण्याची भाषा केलेली आहे। अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार त्यांना मार देणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांची मानसिकता बदलवणार म्हणजे फटकावणार असल्याचं राणेंनी सांगितले। एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंनी अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पैसे घेतल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। त्या ठिकाणी आता लोक विरोध करतात, त्यांची मानसिकता बदलायची जबाबदारी कोणाची? कोणाची नाही, मार देणार। मानसिकता म्हणजे माझा फॉर्म्युला आहे, कळलं ना? मानसिकता बदलायची म्हणजे फटकवायची। हा ते किती वेळा समजायचं, किती वेळा समजावायचं। आणि हे बघ, आपण प्रोजेक्ट कोण घेऊन जायचो, तुम्ही लिहिणार याच्यामध्ये काहीतरी पाणी म्हणजे प्रत्येक आरोप त्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही। तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणा, कोणीतरी किती पण मेगावेट असो, 25, 50, 100, पण 20 तर पाहिजे ना। ह्या गोष्टी आपण नोकऱ्या कोणाला लावू शकत नाही। आणि इथे जे येत आहेत त्यांना आपण विरोध करतो। विरोध करणारे कोण आहे? उद्धव ठाकरेने विरोध करून घेतले पैसे, ग बसला। काय झालं? आज सगळ्याला विरोध होता, काय झालं? काय एक झाला असता प्रोजेक्ट, किती प्रगती झाली असती। आणि त्यावेळी त्यांनी भर सभेमध्ये लोकांना धमकी दिली होती आणि त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये काय झाले हे नारायण राणे विसरले असतील, परंतु आम्ही किंवा जनता विसरली नाही। अणुऊर्जा प्रकल्पाला देवगडातील, मुणग्यातील, पंचवशीतील ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे। सिंधुदुर्गवासिया या प्रकल्प जिल्ह्यात होऊ देणार नाहीच आहोत आणि शिवसेना म्हणून आम्ही पूर्णपणे या ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत। तुम्हाला धमकी द्यायची असेल, तुम्ही कसं काय धमकी देताय आणि कसा काय हा अणुऊर्जा प्रकल्प आमच्यावर लादताय याची आम्ही पण वाट बघतोय।